नमस्कार सर्वांचं स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर जिल्हा परिषद भरती 2023 ग्रामसेवक संबंधित आपण दररोज 40 प्रश्नाचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलला अपलोड करत असतो. महत्त्वाचे आणि सोपे प्रश्न असतात. बेसिक लेवलचेच प्रश्न आपण घेत आहे. नवीन सिरीज सुरू केलेली आहे. आतापर्यंत आपले 200पेक्षा 200 ते 300 ऑनलाईनर प्रश्न चॅनलला टाकले आहेत. नवीन आहात तर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही व्हिडिओ यापूर्वीचे बघू शकता. तर आपण आज 40 प्रश्न बघणार आहोत. महत्त्वाचे चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. तुमच्या ग्रुपवर सुद्धा पाठवा. कारण ग्रामसेवकचा पेपरची जाहिरात कधी आपलं परीक्षेची तारीख कधीही जाहीर होऊ शकते आणि आपल्याकडे टाईम आहे, त्याच्यामुळं आपल्याला त्या टायमाचा फायदा घ्यायचा आहे. तर लगेच आपण प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. फळे लवकर पिकवण्यासाठी उपयोगात आणलेला वायू कोणता? किंवा तर आता मार्केटमध्ये कसं आहे, सध्या लवकर फळे काढले जातात. केळीचे असो, आंब्याचे असो, ते जास्त टिकवण्यासाठी, लवकर पिकवण्यासाठी विविध द्रव्याचा वापर केला जातो. पण हे घातक असते, सर्वांनाच माहीत आहे. पण तरीसुद्धा व्यावसायिकदृष्ट्या याचा वापर केला जातो. तर याचं उत्तर आहे इथिलीन. आणि अजून दुसरा कोणता तरी आहे. तर याच्यावर अजून एक दुसरा प्रश्न तयार केला, उद्याच्या याला टाकण्यात येईल. 2 नंबरचा प्रश्न बघूया. हापूस आणि नीलम यांच्या संकलनातून कोणती आंब्याची जात विकसित केली आहे? तर याचं उत्तर आहे रत्ना. आणि हे लक्षात कसं ठेवायचं? हापूसचा हा लक्षात ठेवा आणि नीलमचा नी लक्षात ठेवा. हानी रत्ना, रत्नामुळे हानी होते असं जरी शॉर्टकट लक्षात ठेवलं तरी आपलं इथं उत्तर परीक्षेमध्ये चुकणार नाही. हापूस प्लस नीलमपासून रत्ना ही जात बाळासाहेब कोकण विद्यापीठाने विकसित केलेली आहे. 3 नंबरचा प्रश्न बघूया. पहिल्या पिकाची कापणी करण्यापूर्वी दुसरे पीक पेरणे याला कोणती पद्धत म्हणतात? आता पहिलं पीक जे आहे, पहिलं पीक नेमकंच काढणीला येते, तर त्यावेळेस लगेच दुसरं पीक त्याच वेळेस पेरलं जाते. तर याला रिले पद्धत असे म्हणतात. 4 नंबरचा प्रश्न बघूया. आवर्षण प्रवणक्षेत्र कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला होता? म्हणजे दुष्काळग्रस्त क्षेत्र कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? 1973 आणि 74 रोजी सुरू करण्यात आला होता. या कार्यक्रमाबद्दल जर बोलायचं असलं तर या कार्यक्रमाचा जो उद्देश आहे, हे दुष्काळग्रस्त क्षेत्राचं निर्मूलन करणे, रोजगारावर आधारित कार्यक्रमाचे रूपांतर एकात्मिक क्षेत्र विकास कार्यक्रमामध्ये करणे, पीक, पशुधन उत्पादन, जमीन, पाणी, मानवी संसाधनाचा उत्पादकता यावर प्रतिकूल परिणाम कमी करणे आणि सामाजिक आणि आर्थिक स्थिती सुधारणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले होते. तर 5 नंबरचा प्रश्न बघूया आपण. मातीची चाचणी किती वर्षानंतर केली जाते? आता जी जमीन आहे, आपण जर दररोज एकच जेवण करत बसलो तर आपल्याला ते जेवण करू वाटत नाही, कारण एकच टेस्ट असते. उदाहरणार्थ स्पर्धा परीक्षा तयारी करणारे मुलं ज्यावेळेस मेसमध्ये जातात त्यावेळेस त्यांना पहिल्या दुसऱ्या दिवस जेवण चांगलं वाटते, पण तिसऱ्या दिवशी तीच टेस्ट असल्यामुळे आपल्याला जेव वाटत नाही, पण इलाज नसतो, तरी पण आपल्याला पोट भरावंच लागतं. तर त्यावेळेस तसंच मातीचं पण गुणधर्म असतात. एकाच जमिनीमध्ये एकच पीक जर पेरलं तर ते पिकाचं उत्पन्न कमी होते. त्यावेळेस मग त्याच्यामधले गुणदोष शोधण्यासाठी मातीची दर 3 वर्षांनी चाचणी केली जाते. 6 नंबरचा प्रश्न आहे. शेतातील साचलेल्या पाण्यात कोणते पीक तग धरू शकते? साहजिकच आहे, तांदूळ. कोकणामध्ये जास्त पाऊस पडतो. विदर्भामध्ये वर्धा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरमध्ये धानचे पीक घेतले जातात, कारण इथं पावसाचं प्रमाण जास्त असते. तर तांदूळ पावसाच्या याच्यामध्येच येतो. 7 नंबरचा प्रश्न आहे. युरियामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते? तर युरियामध्ये नत्राचे प्रमाण 46% असते. कोणते पीक रोपमळ्यात वाढवावे लागते? साहजिकच आहे, तांदूळ, धान रोपमळ्यात वाढवून काही दिवसात 15-20 एक महिना झाल्यानंतर इतीत वाढते. त्याच्यानंतर आपण त्याची उपटणी करतो आणि मग चिखलणी करून आपण ते लावणी करतो. आणि कधी तांदूळ आपण असे फेकून पण देऊ शकतो, त्यावेळी उत्पन्न कमी होते. 9 नंबरचा प्रश्न आहे. कोरडवाहू शेतीसाठी सर्वात लोकप्रिय पीक कोणते? तर ज्वारी पीक आहे. 10 नंबरचा प्रश्न आहे. महाराष्ट्र जलसिंचन आयोग 1996 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमला होता?
तर डॉक्टर एम चितळे यांच्या आदेशाखाली नेमला होता, म्हणजे माधव चितळे यांच्या आदेशाखाली नेमलेला होता जलसिंचन आयोग. जलसिंचनामध्ये कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या? ठिबक सिंचन आणि त्याच्यानंतर जे स्प्रिंकलर आहे ते, आपण आळे पद्धत, फळ सिंचन पद्धती, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, त्याच्यानंतर पाण्याचे मोजमापे, ह्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवायच्या असतात जलसिंचनामध्ये. परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो जलसिंचन आयोग नेमण्याचं उद्दिष्ट काय आहे, ते सुद्धा आपल्याला माहीत असायला पाहिजेत. तर 11 नंबरचा प्रश्न बघूया. पंतप्रधान पीक विमा योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती? तर 2016 मध्ये सुरू करण्यात आली होती पंतप्रधान पीक विमा योजना नरेंद्र मोदीच्या काळामध्ये. कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक सिंचित क्षेत्र आहे? तर उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक सिंचन क्षेत्र आहे. 13 नंबरचा प्रश्न बघूया आपण. कोणत्या मातीसाठी तुषार सिंचन प्रणाली सर्वात योग्य आहे? तर तुषार सिंचन म्हणजे स्प्रिंकलरद्वारे आपण पाणी देतो, त्याच्यामुळे त्याच्या पाण्याची बचत पण होते आणि आपल्याला शेतामध्ये जाण्याची गरज राहत नाही, आपल्याला फक्त पाईपच बदलावे लागतात. अशा वेळेस काय होते, पूर्ण समान पाणी दिले जाते आणि मोजकंच पाणी दिले जाते आणि जेवढं आपण किती पाणी द्यायचं हे आपल्यावर अवलंबून असते. पण ज्यावेळेस आपण पहिली पद्धत होती, आपण पाणी द्यायचो बारे, त्याला समजा मराठवाडी भाषेमध्ये बारे म्हणतात, त्यावेळेस पाणी खूप जास्त लागायचं आणि जानेवारी फेब्रुवारीमध्ये हरभऱ्यामध्ये उदाहरणार्थ सांगत आहे मी, आणि विहिरीला पाणी पण पुरत नव्हतं. मग 1 तासामध्ये जेवढं भिजत होतं तेवढंच क्षेत्र भिजत होतं. पण याच्यामुळं काय होते, पाण्याची तर बचत होतेच, त्याचबरोबर लाईटची सुद्धा बचत होते आणि पिकाला सुद्धा चांगल्या प्रकारे पाणी दिल्या जाते. तर ही पद्धत सर्वात चांगली कशासाठी आहे? चढ उतार असणाऱ्या जमिनीसाठी सर्वात चांगली पद्धत आहे. जमीन चढ असो का उतार असो, सारखंच पाणी दिलं जाते प्रत्येक याला झाडाला. 14 नंबरचा प्रश्न आहे. महाराष्ट्रामधील कॉफीचे मळे असणारे एकमेव ठिकाण कोणते? चिखलदरामध्ये कॉफीचे मळे फुलत आहेत सध्या. 15 नंबरचा प्रश्न आहे. शेतकी उत्पादनाच्या शुद्धतेसाठी कोणते चिन्ह वापरतात? तर याचं उत्तर आहे, शेतकी उत्पादन शुद्धतेसाठी ॲग्मार्क हे चिन्ह वापरतात. आता याच्यावर एक प्रश्न अजून सुद्धा तयार होते, ते हिरव्या अन्नपदार्थासाठी हिरव्या रंगाचा ॲग्मार्क असतो, धोक्याच्या विषारी याच्यासाठी कीटकनाशकासाठी लाल रंगाचा सिंबॉल असतो. 16 नंबरचा प्रश्न आहे. आम्लयुक्त जमिनी कोणत्या प्रदेशात आढळून येतात? तर दमट प्रदेशामध्ये आम्लयुक्त जमिनी आढळून येतात. 17 नंबरचा प्रश्न बघूया. भारतात उत्पादित पहिले खत कोणते होते? तर सिंगल सुपर फॉस्फेट हे भारतातील सर्वात पहिले सिंगल सुपर फॉस्फेट होते. आता पहिला खत कारखाना, याच्यावर असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, पहिला खत कारखाना कोणत्या राज्यामध्ये आहे, कुठे आहे? तर सर्वांनाच माहिती, त्याचं उत्तर कमेंट करून सांगू शकता. 18 नंबरचा प्रश्न आहे. DAP खतामध्ये फॉस्फरसचे प्रमाण किती टक्के असते? इथे सुद्धा 46% असते. आता 19 नंबरचा प्रश्न आहे. फळे पिकत असताना कोणता वायू बाहेर सोडला जातो? तर इथिलेन वायू हा बाहेर सोडला जातो. 20 नंबरचा प्रश्न आहे. तुरीचे शास्त्रीय नाव काय आहे? कजान हे तुरीचे शास्त्रीय नाव आहे. 21 नंबरचा प्रश्न आहे. सूर्यफुलाच्या लागवडीसाठी किती हेक्टर बियाणे आवश्यक आहे? तर सूर्यफुलाच्या लागवडीसाठी 8 ते 10 किलो बियाणे आवश्यक आहे. अशा वेळेस 21 नंबरचा जो प्रश्न आहे, तिथं पर्याय कधी कधी वेगळे असू शकतात, पण 8 ते 10च्या दरम्यान आहे, कधी कधी 11-12 किलो पण पेरलं जाऊ शकते, पण सरासरी लक्षात ठेवा. 22 नंबरचा प्रश्न आहे. भाताच्या साठवणीसाठी किती आर्द्रता सुरक्षित मानली जाते? तर 12% एवढी आर्द्रता सुरक्षित मानली जाते भाताच्या साठवणीसाठी. 23 नंबरचा प्रश्न आहे. भारतातील पहिले कृषी विज्ञान केंद्र कुठे स्थापन करण्यात आले होते? तर पॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशामध्ये भारतातील पहिले कृषी विज्ञान केंद्र स्थापन करण्यात आले होते. ठिबक सिंचन पद्धतीचे जनक कोणाला म्हणतात? तर 24 नंबर प्रश्नाचं उत्तर आहे, सिमचा ब्लास यांना ठिबक सिंचन पद्धतीचे जनक असे म्हणतात. कोनो विडर या यंत्राचा वापर कोणत्या पिकाच्या तण नियंत्रणासाठी करतात? तर धान पिकाच्या तण नियंत्रणासाठी कोनो विडर या यंत्राचा वापर केला जातो. 26 नंबरचा प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये कृषी खाते केव्हा सुरू करण्यात आले होते? तर 1971 मध्ये कृषी खाते सुरू करण्यात आले होते. 27 नंबरचा प्रश्न आहे. चिखलणी ही पद्धत कोणत्या पिकाशी निगडीत आहे? साहजिकच आहे, भात. 28 नंबरचा प्रश्न बघूया. वनस्पतीची वृद्धी, हिरवा रंग हे कार्य कोणत्या पोषण द्रव्यामुळे
केले जाते. तर नत्रामुळे वनस्पतीला वाढ होते आणि हिरवा रंगसुद्धा प्राप्त होतो. 29 नंबरचा प्रश्न आहे, आळे पद्धत कोणत्या पिकासाठी सर्वात योग्य आहे? तर आळे पद्धत ही फळझाडासाठी सर्वात योग्य आहे. आता सर्वात योग्य विचारलं फळझाडासाठी आहे. 30 नंबरचा प्रश्न आहे, बाष्पोत्सर्जन मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर करतात? तर लायसीमीटर हे त्याचं उत्तर आहे. 31 नंबरचा प्रश्न आहे, वाल्मी ही संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे? संभाजीनगरमध्ये आहे. इथे कधी कधी औरंगाबादसुद्धा पर्याय असू शकतो. 32 नंबरचा प्रश्न आहे, गहू हे कोणत्या हंगामातील पीक आहे? हे सर्वांनाच माहिती आहे, रब्बी हंगामातील पीक आहे. सध्याचा जो हंगाम चालू आहे तो रब्बी हंगाम आहे. 33 नंबरचा प्रश्न बघूया, लाह्यासाठी प्रसिद्ध ज्वारीचे वाण कोणते? तर फुले पंचमी हे लाह्यासाठी प्रसिद्ध वाण आहे. 34 नंबरचा प्रश्न बघूया, ऊसाच्या सुरू हंगामाची वेळ कोणती आहे? तर ऊसाच्या सुरू हंगामाची वेळ ही जानेवारी आहे. 35 नंबरचा प्रश्न बघूया, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले होते? तर 1957 रोजी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ स्थापन करण्यात आले होते. 36 नंबरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय गोकुळ अभियान कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले होते? तर डिसेंबर 2014 रोजी राष्ट्रीय गोकुळ अभियान सुरू करण्यात आले होते. त्याचं उद्दिष्ट वैशिष्ट्य काय आहे या संबंधित आपण अगोदरच प्रश्न टाकले होते. पशुसंवर्धन डिपार्टमेंट संबंधित राष्ट्रीय गोकुळ अभियाना संबंधित पूर्ण डिटेल माहिती. इथे फक्त आपण पहिल्यांदा सोपे बघणार आहोत प्रश्न. 37 नंबरचा प्रश्न बघूया, भारतात निर्माण करण्यात आलेली पहिली संकरित गाय कोणती? तर टेलर आहे भारतात निर्माण करण्यात आलेली पहिली गाय. 38 नंबरचा प्रश्न आहे, मुरघास तयार करण्यासाठी सर्वोत्कृष्ट पीक कोणते आहे? तर मका हा मुरघास तयार करण्यासाठी सर्वोत्कृष्ट पीक आहे. 39 नंबरचा प्रश्न, भारतीय फलोत्पादन संशोधन संस्था कोठे? हिसरघट्टा, बंगळूर, कर्नाटक येथे भारतीय फलोत्पादन संशोधन संस्था आहे. शेवटचा प्रश्न, केळीवर पडणारा मुख्य रोग कोणता आहे? बंची टॉप हा केळीवर पडणारा मुख्य रोग आहे. बरेच रोग केळीवर पडू शकतात. आर्गट रोगाबद्दल असं महत्त्वाचे रोग पण आपल्या लक्षात ठेवायचे. त्याचे सगळेच रोग जर लक्षात ठेवलं तर चांगलं आहे, कारण कोणता प्रश्न विचारला जाऊ शकतो हे आपल्याला माहीत नाही. पण काही MCQ प्रश्न असतात ते आपल्याला माहीतच असायला पाहिजेत. हे होते मित्रांनो आजचे 40 प्रश्न. कसे वाटले लाईक करून कमेंट करून नक्की सांगा. एखादा प्रश्न चुकला तर कमेंट करा. इतरांनासुद्धा पाठवा जेणेकरून त्यांनासुद्धा फायदा झाला पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद.